मला माझा समाज प्रिय, मला माझ्या समाजाचे लेकर मोठे करायचे. मुंबईतल्या बांधवांना पुन्हा एकदा आव्हान आहे. गरिबाचे लेकर मुंबईत येत आहेत, त्यांना तिथलं वातावरण माहित नाहीये, रस्ते माहित नाहीये. चुकले तर रस्ते दाखवा. तिथला मराठी माणूस असाल, तिथले मराठी असतील, तिथले दलित बांधव असतील, तिथले मुस्लिम असतील, परप्रांतीय बांधव असतील, आदिवासी कोळी बांधव असतील, तिथल्या 18 पगड जातीच्या बांधवांना आमचं आव्हान आहे. आम्ही मुंबईत आमच्या लेकराच्या गरिबाच्या हक्कासाठी आलो. आमच्या लेकराचे येतात त्याला सांभाळा. तुम्हाला पण महाराष्ट्रात कधी यायचंय? तुम्ही आमचे लेकर सांभाळले तर आम्ही तुम्हाला कधी महाराष्ट्रात वेळ आली आम्ही पण सांभाळू. आम्हाला कधी असं वाटलं नाही पाहिजे मुंबईत आम्ही तुमच्या दारात आलो, तुम्ही आम्हाला त्रास दिला, मग आम्ही सुद्धा आता तुम्ही महाराष्ट्रात आलात, आता आम्ही भी तुम्हाला त्रासच देणार. असं आम्हाला कधी वाटू देऊ नका, असं भासू देऊ नका. कधी मुंबईत येणारा वर्ग आमचा मुंबईत यायलाय, त्याच्या पाठीवरून मायाचा हात फिरा, त्याला त्रास द्यायचा काम करू नका. पुन्हा एकदा सांगतो, फडणवीस साहेब, तुमचं आमचं वय नाहीये. मला माझा मराठा समाज मोठा करायचा आहे आणि तुम्हाला आरक्षण द्या म्हणून मी फोन करून सांगितलंय. 29 ऑगस्टच्या आत द्या. नसता येणारी परिस्थिती आणि मराठा समाज तुमच्या पक्षातला सुद्धा तुम्हाला कधीच माफ करणार नाही, लक्षात ठेवा. आणि जातीसाठी त्यांच्या पक्षातल्या मराठ्यांना सांगतो, त्यांना जा विचारा. भाजप मधल्या मराठ्यांनी, काँग्रेस राष्ट्रवादीतल्या मराठ्यांनी जा विचारा. आमच्या लेकरांचं मरण का बघताय? आमचं आरक्षण का दिलं जात नाही? अन्याय मराठ्यांवरचा थांबलाच पाहिजे. आता मराठ्यांना तुम्हाला इथं बसलेलं सांगतो, याच्या पलीकडे मी काही करू शकत नाही. आता फोन करून सांगितलं, दी म्हणून सांगितलं, निवेदन दिलंय आणि ते देत नसेल तर माझ्या पुढं मुंबई जाम केल्याशिवाय पर्याय नाही. याच्यापेक्षा काय पर्याय सांगा बरं. आता त्याला गोळी सांगितलंय, दी द्याय ना. आपले मुंबईला येणाऱ्या बांधवांना पुन्हा सांगतो, रस्त्याने जाणारे जेवढे गाव आहे, आंतरवाली पासून मुंबई पर्यंत, कल्याण पासून शिवनेरी पर्यंत, जुन्नर पर्यंत, जुन्नर पासून आळा फाटा ते अहिल्यानगर पर्यंत, अहिल्यानगर पासून शेवगाव पर्यंत, शेवगाव पासून पैठण पर्यंत, या सगळ्या आसपासच्या 100 किलोमीटरवर येणाऱ्या सगळ्या लोकांनी रस्त्यावरती या आणि आपल्या लेकरांना रस्त्याने जाताना जीव घाला, कारण थांबणार नाहीये. शक्यतो म्हणतो, याला फायनल समजू नका. शक्यतो आपला पहिला मुक्काम शिवनेरीला होऊ शकतो किल्ल्यावर. आता होईल नाही भरोसा नाही, कारण ते थोडं सूर्य उगवत होईल म्हणून सारखं चलतच राहावं लागणार आहे. पण शक्यतो पहिला जर पोरं काही पुढे गेले, पहिला शिवनेरी नंतर नॉन स्टॉप, पण शक्यतो मनात धरून चला, न थांबताच आपल्याला मुंबई पर्यंत जायचंय. सगळ्यांनी सगळ्या वस्तू सोबत ठेवा. कोणी पुढे गेलं रे